आदरणीय सुज्ञ पालक, नमस्कार. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपल्या पाल्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या प्रगतीबद्दल जो आपल्यामध्ये भरकटलेपणा आहे त्याबद्दल थोडस आज मी तुम्हाला बोलणार आहे. तुम्हाला जर माझ्या गोष्टी पटल्या तर तुम्ही अवश्य घ्या, आणि जर नाही पटल्या तर त्या बिनधास्त सोडून द्या. मला त्याचा काही परिणाम होणार नाही. तर गोष्ट अशी आहे की आज आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल एवढ्या जास्त प्रमाणात चिंतित आहात की त्या विद्यार्थ्यांवर त्या माध्यमातून येणारं जे दडपण आहे, तो विद्यार्थी कशा पद्धतीनं त्याच्या या शैक्षणिक आयुष्यामध्ये त्याचं आयुष्य अतिशय एक ओझ डोक्यावर घेऊन फिरत आहे याबद्दल तुम्हाला थोडीशीही कल्पना नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या चालू असलेले जे नवोदय आहे, तर या नवोदयच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर आपण या विद्यार्थ्यांना नवोदयला तयारीसाठी किंवा नवोदयाच्या तयारीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेशर देत आहोत, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर ओझं लादत आहोत, तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक प्रगती आहे ती जी इतर विषयांची शैक्षणिक प्रगती व्हायला पाहिजे, तर ती इतर विषयाची शैक्षणिक प्रगती, या प्रगतीपासून तो विद्यार्थी अतिशय दूर राहत आहे. जो विद्यार्थी नवोदयला पात्र होण्यासारखा आहे तो विद्यार्थी नवोदयाची तयारी 5वीत गेल्यानंतर सुद्धा करू शकतो. ज्या विद्यार्थ्यामध्ये ती गुणवत्ता आहे त्या विद्यार्थ्यांना 5वीला ज्यावेळेस नवोदयाची परीक्षा किंवा प्रवेश फॉर्म भरला जातो त्यावेळेस पासून जरी तयारी केली तरीही करू शकतो. परंतु आपण सध्याच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांना 2री पासून नवोदय चालू करत आहोत, 3री पासून नवोदयाच्या तयारीला चालू करत आहोत, परंतु त्यामधून तो विद्यार्थी त्याच्या इतर अभ्यासापासून किती दूर जात आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आता मी एका ग्रामीण भागामध्ये मुलांचं ट्युशन घेऊन ग्रामीण भागामधल्या मुलांना नवोदयाची शिक्षण देऊन जुलै महिन्यापासून आम्ही नवोदयाची तयारी चालू केली, आणि जुलै महिन्यापासून ज्या मुलांची नवोदयाची तयारी केली तर त्या मुलांमध्ये, आता ही माझी विद्यार्थिनी आहे इकडे मुस्कान, तर ही मुस्कान पठाण आहे. तर हिची जुलै महिन्यामध्ये मी ट्युशन घ्यायला चालू केलं. हिला नवोदयाचं अननसाचं सुद्धा अगोदर माहिती नव्हतं किंवा तिची तयारी सुद्धा झालेली नव्हती तशा प्रकारची. आम्ही जुलै महिन्यापासून तयारी चालू केली. आता ह्या वर्षी झालेल्या 2025च्या परीक्षेमध्ये ही 96.25 एवढ्या गुणांपर्यंत जात आहे. तर त्यामध्ये एखाद्या मार्काचं कमी जास्त झालं तर 95 तर 100% तिला पडणार आहेत. मग मला सांगा, या विद्यार्थिनीमध्ये ती गुणवत्ता होती म्हणून हिनं 3री पासून नवोदय केलं नाही किंवा 4थी पासून शाळा सोडून देऊन, शाळेचा अभ्यास सोडून देऊन नवोदय केलेलं नाही, तर तिनं याच वर्षी जुलै महिन्यापासून नवोदयाची तयारी केली. आणि दरवर्षी नवोदयाची परीक्षा जानेवारीच्या नंतर असते, परंतु यावर्षी 1 महिन्यानं अगोदर येऊन सुद्धा मुस्कानची तयारी 96 मार्कांपर्यंतची झालेली आहे. म्हणून सर्व पालकांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही मुस्कानला विचारा, मुस्कान आपण तयारी कधी चालू केली होती नवोदयाची? जुलै महिन्यापासून. त्या अगोदर तुझं नवोदयाचं काय झालेलं होतं अभ्यासक्रम? तुला अभ्यासक्रम माहिती होता काही? तुला जुलै महिन्यापासूनच सगळ्या गोष्टी समजल्या, नवोदयाच्या लक्षात आल्या, तुझा अभ्यास चांगला झाला, तयारी चांगली झाली. तर पहा, जुलै महिन्यापासून तयारी करून सुद्धा तिच्यामध्ये गुणवत्ता असल्यामुळं, तिची ती कॅपॅसिटी, क्षमता असल्यामुळं तिची ती तयारी झालेली आहे. म्हणून पालकांना माझी एकच विनंती आहे की बाबा, तुम्ही 3री पासून 4थी पासून त्या नवोदयाच्या मागे लागून मुलांचं जे इतर विषयातला जो अभ्यास आहे, त्या मुलांना इंग्लिशची तेवढीच गरज आहे, त्या मुलाला शैक्षणिक मॅथ्सची म्हणजे गणिताची सुद्धा गरज आहे, त्या मुलांना जे सामाजिक शास्त्रीय विषय आहे त्याची सुद्धा तेवढीच गरज आहे, म्हणजे इतर विषयांची सुद्धा तेवढीच गरज आहे. फक्त नवोदय म्हणजे त्याचं आयुष्य नाही. आणि 3री पासून तयारी करून पण काय करत आहात तुम्ही? 3री पासून तयारी करून सुद्धा त्या मुलांचे कोणाचे 10 चुकायलेत, म्हणजे कोणी 90 पर्यंत चाललाय, कोणी 85 पर्यंत चाललाय. मग तुमच्या मुलांमध्ये जर गुणवत्ता असेल तर ते मुलं 100% त्या पात्रतेचे होणार आहेत. म्हणून त्यांची आवड ओळखा, त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्याला कोणत्या विषयामध्ये आवड आहे, त्या विषयाची आवड जोपासून त्याला तशा प्रकारे अभ्यास करू द्या, तशाच प्रकारचं तुमचं सुद्धा मार्गदर्शन असू द्या. एवढ्या या माझ्या सांगण्यावरून आपल्यामध्ये नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा आहे. मी अगोदरच सांगितलं, तुम्हाला पटलं तर घ्या किंवा सोडून द्या. धन्यवाद.